हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी म्हणजेच MPR हा सब्जेक्ट. या सब्जेक्टमध्ये जी 70 मार्क्सची फायनल एक्झामिनेशन सध्या चालू आहे त्याकरता युनिट वाईज VIMP क्वेश्चन्स आपण पाहत आहोत. ठीक आहे, तर बाळांनो आजच्या लेक्चरला सुद्धा एका युनिटचे आपण VIMP क्वेश्चन्स पाहणार आहोत. ठीक आहे, आणि त्यावर एकदा आपण रिव्ह्यू सुद्धा करणार आहोत, रिव्हिजन घेणार आहोत त्या युनिटची. ठीक आहे, चला मग बाळांनो पाहूयात 70 मार्क्स फायनल एक्झामसाठी युनिट वाईज VIMP क्वेश्चन्स. ओके, आता आज आपण युनिट नंबर 2 पाहणार आहोत. आता मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीमध्ये जो युनिट नंबर 2 आहे मिलिंग मशीन. ठीक आहे, युनिट नंबर 2 आहे आपला मिलिंग मशीन. त्याचं वेटेज आहे बाळांनो 16 मार्कांचं. या युनिटला खूप चांगलं वेटेज आपल्याला पाहायला मिळतंय. 16 मार्कांचं वेटेज आहे बाळांनो या युनिटसाठी. आणि या युनिटमध्ये मेन म्हणजे फक्त 5च टॉपिक असेत, 4च टॉपिक असेत, फक्त 4 टॉपिक जे प्रॉपर तुम्हाला करायचे. ह्या 4 टॉपिकवरच 16 मार्कांचे क्वेश्चन येणार. पहिला टॉपिक आहे मिलिंग मशीन. मिलिंग मशीन म्हणजे काय, मिलिंग मशीनचे टाइप्स कोणकोणते, मिलिंग मशीनचे कॉम्पोनंट्स कोणकोणते, मिलिंग मशीनचे डायग्रॅम, हे सगळं काही आपल्याला पहिल्या पॉईंटमध्ये पाहायला मिळतं. सेकंड पॉईंटमध्ये मिलिंग कटर आणि मिलिंग कटरचे टाइप्स आणि त्यांचे फंक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या टॉपिकमध्ये आपल्याला मिलिंग प्रोसेस पाहायला भेटतात, वेगवेगळ्या मिलिंग प्रोसेसेस पाहायला मिळतात तिसऱ्या टॉपिकमध्ये. आणि चौथ्या टॉपिकमध्ये आपल्याला मिलिंग मशीनचा डिवायडिंग हेड आणि डिवायडिंग हेडचे टाइप्स पाहायचे. आणि त्याच टॉपिकमध्ये आपण मिलिंग मशीनचं इंडेक्सिंग कसं करतात ते आपण पाहणार आहोत. तर फक्त आणि फक्त एवढे टॉपिक्सच आपल्याला 16 मार्कांना आहे. त्यामुळे मी तर असं म्हणेल की हा युनिट खूप जास्त मार्क देऊन जाणार आहे. या युनिटमध्ये सुद्धा न्यूमरिकल्स नाहीत. तर बाळांनो या टॉपिकचं त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. ठीक आहे, आता बाळांनो नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगितलंय की फक्त आणि फक्त तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून ठेवायचा आहे. म्हणजे नेक्स्ट सेमिस्टरचे क्लासेस केव्हा स्टार्ट होतील, फी स्ट्रक्चर काय असेल ते सगळं या ग्रुपवर तुम्हाला कळेल. त्यानंतर इथून पुढे जे काही लेक्चर मी व्हिडिओ वगैरे जे काय असतील ते जे काही यूट्यूबवर अपलोड करणार आहे ते किती वाजता लाईव्ह येतील, किती वाजता ते स्टार्ट होतील यूट्यूबवर, किती वाजता अपलोड केले जातील, ही सगळी इन्फॉर्मेशन या ग्रुपवर भेटणार आहे. ॲक्च्युली तुम्ही सेकंड इयरचे विद्यार्थी आहात, फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहात, सॉरी तुम्ही फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहात, परंतु तुम्ही आता सेकंड इयरला जाणार आहात. म्हणून या ठिकाणी या ग्रुप व्हॉट्सॲप ग्रुपचं नाव आहे सेकंड इयर बॅच नंबर 1 आहे तुमची महालेज अकॅडमीची. ठीक आहे, तुम्हाला फक्त हा बारकोड त्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घेऊन त्याला स्कॅन करून व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करून ठेवायचं आहे. म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सॲपवर मिळेल. कदाचित नोट्ससुद्धा व्हॉट्सॲपवर शेअर केल्या जातील, तेव्हा या ग्रुपला जॉईन करून ठेवा बाळांनो. जेव्हा या फायनल एक्झामिनेशनचा शेवटचा पेपर असेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन या ग्रुपवर मिळेल. ठीक आहे, चला बाळांनो पुढे जाऊयात. आता जे काही 4 टॉपिक्स आपण या युनिटचे पाहणार आहोत ते 4 टॉपिक 16 मार्कांचे आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी पाहूया सुरुवातीला व्हॉट इज मीन बाय मिलिंग मशीन. मिलिंग मशीन म्हणजे नेमकं काय. मिलिंग मशीन इज अ हायली वर्सटाईल अँड प्रिसिजन मशीन टूल. हे खूपच वर्सेटाईल आणि एकदम प्रिसिजन ॲक्युरेसी असलेलं मशीन टूल आहे. दॅट रिमूव्ज मटेरियल फ्रॉम अ वर्कपीस युझिंग अ रोटेटिंग अँड मल्टी पॉईंट कटर. या मशीनमध्ये मल्टी पॉईंट कटर जे रोटेटिंग आहे, मल्टी पॉईंट आणि रोटेटिंग कटरच्या मदतीने वर्कपीसमधलं जे अनवॉन्टेड पार्ट आहे तो रिमूव्ह केला जातो. आणि याच्यामध्ये खूप सारे कॉम्प्लेक्स शेप्स, स्लॉट्स आणि पॉकेट्स आणि फ्लॅट सरफेसेस डेव्हलप करता येतात. मग मिलिंग मशीन म्हणजे काय, तर मिलिंग मशीन इज अ हायली वर्सटाईल प्रिसिजन मशीन टूल आहे. एकदम ॲक्युरेसी असलेलं आणि वर्सेटॅलिटी देणारं हे एक हायली वर्सटाईल आणि हायली प्रिसिजन मशीन टूल आहे. दॅट रिमूव्ज द मटेरियल फ्रॉम द वर्कपीस. जे वर्कपीसपासून मटेरियल रिमूव्ह करण्याचं काम करतं. बाय युझिंग रोटेटिंग अँड मल्टी पॉईंट कटर. त्यासाठी मल्टी पॉईंट रोटेटिंग कटर यामध्ये यूज केलं जातं. यामध्ये तुम्ही कॉम्प्लेक्स शेप त्या ठिकाणी डेव्हलप करू शकता. कॉम्प्लेक्स शेपचा पार्ट त्या ठिकाणी कट करता येतो. त्याचबरोबर इथे स्लॉट, पॉकेट्स, फ्लॅट सरफेसेस सुद्धा कट करता येतात. असं असतं बाळांनो मिलिंग मशीन. मला वाटतं कन्सेप्ट कळाला आहे. कळाला का रे आयुष.
मग मिलिंग मशीन म्हणजे एक हायली वर्सटाईल आणि प्रिसिजन मशीन टूल आहे जे वर्कपीस मधून मटेरियलला रिमूव्ह करण्याचं काम करतं बाय युजिंग रोटेटिंग मल्टी पॉइंट कटर अँड इट क्रिएट्स कॉम्प्लेक्स शेप्स स्लॉट्स अँड पॉकेट्स. ओके, तुम्हाला जर मशीन टूल मिलिंग मशीन पाहायचं असेल तर ह्या पद्धतीचं मिलिंग मशीन आपल्याला पाहायला मिळतं. असं मिलिंग मशीन आज इंडस्ट्रीमध्ये खूप ठिकाणी यूज केलं जातं. ठीक आहे, मिलिंग मशीनचे जर कॉम्पोनंट पाहिले तर या ठिकाणी मिलिंग मशीनसाठी मोटर असते. हा मिलिंग मशीनचा हेड आहे. हा मिलिंग मशीनचा खाली हा जो पार्ट दिसतोय हा स्पिंडल आहे. स्पिंडल आहे हा मिलिंग मशीनचा. हा मिलिंग मशीनचा वर्किंग टेबल आहे. ठीक आहे, इथं मिलिंग मशीनचा क्रँक हँडल आहे. या भागात मिलिंग मशीनचा हा नी आहे. हा मिलिंग मशीनचा रॅम आहे. रॅम जो वर खाली करता येतो मिलिंग मशीनचा रॅम. हा मिलिंग मशीनचा व्हर्टिकल कॉलम आहे म्हणून याचं नाव व्हर्टिकल मिलिंग मशीन आहे. त्यानंतर हा मिलिंग मशीनचा बेस आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी हा जो दिसतोय हा टेबल पॉवर आहे. टेबल पॉवर फीड आहे हा. ओके, अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला असं मिलिंग मशीन पाहायला भेटतं ज्याच्यावर वेगवेगळे ऑपरेशन आपण परफॉर्म करतो बाय युझिंग रोटेटिंग मल्टी पॉइंट कटर. ज्याने इथं वर्कपीस आपण कट करतो. इथं रोटेटिंग कटर अप्लाय केला जातो. ठीक आहे, आता यामध्ये या मिलिंग मशीनचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे बरं? मटेरियल इज रिमूव्ड बाय द रोटेटिंग मल्टी पॉइंट कटिंग टूल. याच्यामध्ये मल्टी पॉइंट कटर आहे. याच्यामध्ये मल्टी पॉइंट कटर आहे जे रोटेटिंग आहे. मग मल्टी पॉइंट कटर किंवा मल्टी पॉइंट कटर जे रोटेट होतंय ते काय करतं? वर्कपीसचा अनवॉन्टेड मटेरियलला रिमूव्ह करण्याचं काम करतं. याच्यामध्ये वर्कपीसचा जो अनवॉन्टेड मटेरियलचा तुकडा आहे तो रिमूव्ह केला जातो बाय युझिंग रोटेटिंग मल्टी पॉइंट कटर. रोटेटिंग मल्टी पॉइंट कटरच्या मदतीने वर्कपीसमधून मटेरियल कट करण्याकरता हे मिलिंग मशीन असतं. वर्कपीस इज फेड अगेन्स्ट द रोटेटिंग कटर. समजा हे रोटेटिंग कटर आहे तर खाली वर्कपीस असा टच केला जातो म्हणजे तुमच्या रोटेटिंग कटरला वर्कपीस फेड केला जातो म्हणजे टच केला जातो. प्रोड्युसेस फ्लॅट करोड अँड कॉम्प्लेक्स शेप. मिलिंग मशीनच्या मदतीने कटिंग करून तुम्ही कॉम्प्लेक्स शेप डेव्हलप करू शकता, फ्लॅट सरफेसेस डेव्हलप करू शकता, कर्वड सरफेसेस डेव्हलप करू शकता. ओके, मग वर्किंग प्रिन्सिपलमध्ये लिहायचं इट ॲज अ रोटेटिंग मल्टी पॉइंट कटर विच कट्स एक्स्ट्रा मटेरियल फ्रॉम द वर्कपीस. याच्यामध्ये मल्टी पॉइंट कटर आहे जे रोटेट होतं आणि ते वर्कपीसमधून अनवॉन्टेड मटेरियलच्या पार्टला कट करतं. याच्यापासून तुम्ही कॉम्प्लेक्स शेप, कर्वड आणि फ्लॅट सरफेसेस डेव्हलप करू शकता. वर्कपीस हा रोटेटिंग कटरला फीड केला जातो. अशा पद्धतीने वर्किंग प्रिन्सिपल अँड डेफिनेशन. काय डाऊट? समजलं? ओके, हे एक्झामला येतं बरं का बाळांनो. पण हे पण पाहून घ्या, फिगर काढता आली पाहिजे बऱ्यापैकी. आता इथं मी 3D फिगर दिली आहे पण तुम्ही 2D काढली तरी चालते. आता यानंतर टाइप्स ऑफ मिलिंग मशीन. आता मिलिंग मशीनचे खूप सारे टाइप्स आहेत. कमीत कमी 7 ते 8 टाईप तरी पाठ करा. त्यातले काही टाईप मी इथे दिलेत. कॉलम अँड नी टाईप कटर, कॉलम अँड नी टाईप मिलिंग मशीन, कॉलम अँड नी टाईप मिलिंग मशीन. त्यात कॉलम असतो आणि नी असतो. हे बघा असा हा कॉलम आहे आणि इथं हा नी आहे. मग कॉलम आणि नी म्हणजे हा कॉलम आणि नी टाईपचा कटर आहे, मिलिंग मशीन आहे. कॉलम अँड नी मिलिंग मशीन, कॉलम अँड नी टाईप मिलिंग मशीन, हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन, वर्टिकल मिलिंग मशीन, युनिव्हर्सल मिलिंग मशीन, CNC मिलिंग मशीन. हे सगळे मिलिंग मशीनचे टाईप्स आहेत जे अजूनही खूप सारे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पाहायला भेटतील. 7 ते 8 नावं पाठ करायचे. ओके, CNC मिलिंग मशीन, युनिव्हर्सल मिलिंग मशीन, वर्टिकल मिलिंग मशीन, हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन, कॉलम अँड नी टाईप मिलिंग मशीन. काय डाऊट? चला, समजला असेल बाळांनो टाईप. नंतर येतं मिलिंग कटर. आता वेगवेगळ्या प्रकारचे मिलिंग कटर पाहायला भेटतात. कमीत कमी 4 कटर आणि त्यांचे फंक्शन माहीत पाहिजे. इथे खूप सारे दिलेत. प्लेन मिलिंग कटर यूज्ड फॉर फ्लॅट सरफेस. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी फ्लॅट सरफेस कट करायचं आहे तर फ्लॅट सरफेसेसला कट करण्याकरता प्लेन मिलिंग कटर वापरतात. फ्लॅट सरफेसेस करता प्लेन मिलिंग कटर वापरतात. दुसरं फेस मिलिंग कटर. इट इज यूज्ड फॉर मशीनिंग फ्लॅट फेसेस. जे फ्लॅट फेसेस असतात त्या फ्लॅट फेसेसचं मशीनिंग करण्याकरता, फ्लॅट फेसेसचं मशीनिंग करण्याकरता फेस मिलिंग कटर वापरतात.
एखादा फ्लॅट फेस आहे असा, त्याचं मिलिंग करायचं आहे तुम्हाला, कटिंग करायचं आहे, तर फ्लॅट फेसेस करता मशीनिंग करण्याकरता फेस मिलिंग कटर वापरतात. एंड मिलिंग कटर, जर तुम्हाला त्या ठिकाणी स्लॉट, पॉकेट्स किंवा प्रोफाईल तयार करायच्यात, स्लॉट, पॉकेट्स आणि प्रोफाईल जर त्या ठिकाणी तयार करायच्या असतील तर एंड मिलिंग कटर वापरतात. साईड अँड फेस कटर, या ठिकाणी साईड आणि पेरीफेरी कट केली जाते. एखाद्या ऑब्जेक्टची साईड आणि पेरीफेरी कट करण्याकरता साईड अँड फेस कटर वापरतात. नंतर स्टॅगर्ड टूथ कटर, बेटर चिप रिमूव्हल, चांगल्या पद्धतीने चिप रिमूव्हल करायचा असेल, व्हायब्रेशन कमीत कमी आणि बेटर चिप रिमूव्हल हवा असेल तर स्टॅगर्ड टूथ कटर वापरतात. फॉर्म कटर प्रोड्युसेस स्पेसिफिक शेप, काही स्पेसिफिक शेप जर कट करायचे असतील तर फॉर्मिंग कटर वापरतात. स्पेसिफिक शेप कट करायचे म्हणजे गिअरचे टीथ, गिअर कट करायचे असतील, एखाद्या ठिकाणी सर्क्युलर रेडियस कट करायचा असेल तर त्या ठिकाणी फॉर्म कटर वापरतात. नंतर येतं मेटल स्लिटिंग सॉ कटर, हे एक थिन कटर आहे ज्याच्या मदतीने तुम्ही स्लॉट डेव्हलप करता. हे एक थिन कटर आहे, त्याच्या मदतीने तुम्ही स्लॉट डेव्हलप करू शकता. असे 5 ते 6 कटर मी तुम्हाला सांगितले, त्यांचा यूज कुठं होतो ते पण सांगितलं. बघून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, काय डाऊट असल्यास विचारा. कळतंय का रे? प्लेन मिलिंग कटर, त्याचा उपयोग फ्लॅट सरफेसेसमध्ये कटिंग करण्याकरता होतो. फेस मिलिंग कटर, याचा उपयोग फ्लॅट फेसेसवर मशीनिंग करण्याकरता होतो. एंड मिलिंग कटर स्लॉट, पॉकेट्स आणि प्रोफाईल डेव्हलप करण्याकरता एंड मिलिंग कटर वापरतात. साईड अँड फेस कटर म्हणजे जे साईड सरफेसेस आणि पेरीफेरी आहे त्यांना कट करण्याकरता साईड अँड फेस कटर वापरतात. स्टॅगर्ड टूथ कटर, चिप रिमूव्हल चांगलं व्हावं आणि व्हायब्रेशन कमी व्हावं याकरता स्टॅगर्ड टूथ कटर वापरतात. फॉर्म कटरच्या मदतीने स्पेसिफिक शेप कट केले जातात, जसं की गिअर कट केले जातात फॉर्म कटरने. मेटल सिल्टिंग सॉ कटर, हे एक थिन कटर आहे ज्याच्या मदतीने स्लॉट डेव्हलप करता येतात. ओके, समजला असेल बाळांनो. आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कटर इथं या ठिकाणी तुमच्या समोर दिसतात, हे सगळे मिलिंग कटर आहेत. ठीक आहे का? हो का? हे एंड मिल कटर आहे पहा, ज्या ठिकाणी तुम्हाला एंडला कट करायचंय तिथं एंड मिलिंग कटर आहे. बघा, बॉल मिलिंग कटर आहे, हा हॉलो मिल कटर आहे, इथं आतमध्ये हॉलो पार्ट आहे म्हणून हॉलो मिल कटर. हा पहा, हा फेस मिल कटर आहे, फेस मिल कटर. इकडे पहा, हा आहे तुमचा साईड अँड फेस कटर. हे सगळे कटर मिलिंग मशीनवर वापरले जातात फॉर कटिंग द वर्कपीस. ओके, यातले 2-3 डायग्राम जरी लक्षात ठेवल्या इझी, ही डायग्राम असेल, ही डायग्राम असेल, ही डायग्राम असेल तरी ओके. डायग्राम नसली तरी चालते, पण करू शकता. टेक्स्टबुकमध्ये असेल ती डायग्राम करा. ओके, बरं. नंतर येतं बाळांनो मिलिंग प्रोसेसेस. आता वेगवेगळ्या मिलिंग प्रोसेसेस केल्या जातात मिलिंग मशीनवर. त्यातली पहिली येते प्लेन मिलिंग प्रोसेस, प्रोड्युसेस फ्लॅट हॉरिझॉन्टल सरफेस. जर फ्लॅट हॉरिझॉन्टल सरफेस तयार करायचा असेल, फ्लॅट हॉरिझॉन्टल सरफेस प्रोड्यूस करायचा असेल तर प्लेन मिलिंग प्रोसेस असते. प्लेन मिलिंग प्रोसेसमध्ये फ्लॅट हॉरिझॉन्टल सरफेस डेव्हलप केला जातो. द सेकंड फेस मिलिंग प्रोसेस, कटर ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द सरफेस. कटरचा ॲक्सिस हा सरफेसला परपेंडिक्युलर असतो. म्हणजे सरफेस जर हॉरिझॉन्टल आहे तर कटरचा ॲक्सिस त्याला परपेंडिक्युलर असतो, याला म्हणतात फेस मिलिंग प्रोसेस. साईड मिलिंग प्रोसेस, याच्यामध्ये मशीनिंग ही व्हर्टिकल सरफेसवर केली जाते. असा व्हर्टिकल सरफेस आहे, व्हर्टिकल सरफेसवर मशीनिंग केली जाते, व्हर्टिकल सरफेसवर मशीनिंग केली जाते, त्याला म्हणतात साईड मिलिंग प्रोसेस. मग येतं बाळांनो स्लॉट आणि कंटूअर. स्लॉट आणि कंटूअर डेव्हलप करण्याकरता एंड मिलिंग प्रोसेस केली जाते. मग येतं स्ट्रॅडल मिलिंग प्रोसेस. 2 कटर, 2 कटर मशीन पॅरलल सरफेसेस. याच्यामध्ये 2 कटर असतात, ते पॅरलली कट करत चालतात. 2 कटर असतात, त्या ठिकाणी 2 कटर असतात, ते पॅरलली कट करत चालतात. अशा वेगवेगळ्या मिलिंग प्रोसेस आपण करतो. कुठल्या तरी 4 मिलिंग प्रोसेस आणि त्यांचं फंक्शन तुम्हाला माहीत पाहिजे. यावर 1-2 सेंटेन्सेस अजून रीड करा, म्हणजे छानपैकी तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स लिहिता येतील, एक्झाममध्ये ॲन्सर लिहिता येईल. ओके, एंड मिलिंग प्रोसेसमध्ये स्लॉट आणि कंटूअर तयार करता येतात. साईड मिलिंग प्रोसेसमध्ये व्हर्टिकल सरफेस तयार करता येतात. फेस मिलिंग प्रोसेसमध्ये हॉरिझॉन्टल सरफेसला कटर ॲक्सिस परपेंडिक्युलर असतो. फ्लॅट हॉरिझॉन्टल सरफेस प्रोड्यूस करायचा असेल तर प्लेन मिलिंग प्रोसेस वापरतात. स्ट्रॅडल मिलिंगमध्ये 2 कटर पॅरलली कट करतात. अशा वेगवेगळ्या मिलिंग प्रोसेस. हे बघा इथं दिसतंय पहा फेस मिलिंग, हा फेस मिलिंग प्रोसेस चालू आहे.
इथं ड्रिलिंग चालू आहे, इथं पॉकेट मिलिंग चालू आहे, या ठिकाणी चॅम्फरिंग चालू आहे, इथं एंड मिलिंग म्हणजे कडे एंड साईडला मिलिंग प्रोसेस करली जाते, इथं स्लॉट डेव्हलप केला जातोय पहा, इथं पण चॅम्फरिंग केलं जातं, इथं फॉर्म मिलिंग आहे. या मिलिंगच्या वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. 2-3 फिगर लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर येतं बाळांनो अजून काही मिलिंग प्रोसेस आहेत. गँग मिलिंग प्रोसेस, याच्यामध्ये मल्टिपल कटर यूज केले जातात फॉर डिफरंट ऑपरेशन ॲट वन्स. एकाच वेळी वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करण्याकरता वेगवेगळ्या साईजचे कटर वापरले जातात. एकाच वेळी वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करण्याकरता वेगवेगळ्या साईजचे कटर यूज केले का त्याला म्हणतात गँग मिलिंग प्रोसेस. एकाच वेळी वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करण्याकरता एकाच वेळी वेगवेगळे ऑपरेशन डिफरंट ऑपरेशन परफॉर्म करण्याकरता वेगवेगळ्या डायमीटरचे मल्टिपल कटर वापरले जातात एकाच वेळी, त्याला गँग मिलिंग प्रोसेस म्हणतात. मग येतं अप मिलिंग प्रोसेस. अप मिलिंग प्रोसेसमध्ये जो कटर आहे तो रोटेट होतो अगेन्स्ट फिट डायरेक्शन. अप मिलिंग प्रोसेसमध्ये जो कटर आहे तो रोटेट होतो अगेन्स्ट फिट डायरेक्शन. फिट डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शनला रोटेशन होतं कटरचं, याला अप मिलिंग प्रोसेस म्हणतात. ही सगळ्यात जुनी मेथड आहे अप मिलिंग प्रोसेस, कन्व्हेन्शनल मेथड आहे. मोर फ्रिक्शन अँड लेस स्मूथ फिनिश, यामध्ये फ्रिक्शन जास्त असतं आणि फिनिशिंग सुद्धा कमी असते. फिनिशिंग कमी, फ्रिक्शन जास्त, म्हणून ही प्रोसेस कुणी वापरत नाही. डाऊन मिलिंग, कटर रोटेट्स विथ फिट डायरेक्शन, याच्यामध्ये कटर जे आहे ते फिट डायरेक्शनला रोटेट होतं. कटर जे आहे ते फिट डायरेक्शनला रोटेट होतं म्हणून डाऊन मिलिंग प्रोसेस. कटर जे आहे ते फिट डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शनला रोटेट होतं म्हणून अप मिलिंग प्रोसेस. अप मिलिंग प्रोसेस, डाऊन मिलिंग प्रोसेस. डाऊन मिलिंग प्रोसेसमध्ये फिनिशिंग खूप चांगली भेटते आणि फ्रिक्शनही कमी होतं. फ्रिक्शन कमी आहे, फिनिशिंग चांगली आहे. डाऊन मिलिंग प्रोसेसला क्लाइंब मिलिंग प्रोसेस म्हणतात. ही कन्व्हेन्शनल मिलिंग प्रोसेस आहे. गँग मिलिंग प्रोसेसमध्ये मल्टिपल कटर एकाच वेळी वापरून मल्टिपल ऑपरेशन परफॉर्म केले जातात म्हणून गँग मिलिंग प्रोसेस. अप मिलिंगमध्ये कटर रोटेट होतो अगेन्स्ट फिट डायरेक्शन, फ्रिक्शन जास्त, फिनिशिंग कमी. डाऊन मिलिंग प्रोसेसमध्ये कटर हा फिट डायरेक्शनच्या डायरेक्शनला रोटेट होतो, याच्यात फिनिशिंग चांगली आणि फ्रिक्शन कमी असतं. ओके. त्यानंतर येतं बाळांनो डिवायडिंग हेड. हा तिसरा टॉपिक आहे या युनिटचा, डिवायडिंग हेड. फंक्शन, डिवायडिंग हेडचं काय फंक्शन असतं? डिवायडिंग हेड कसा असतो इकडे पहा, असा असतो डिवायडिंग हेड. हा डिवायडिंग हेड कुठं यूज केला जातो तर मिलिंग मशीनमध्ये यूज केला जातो हा डिवायडिंग हेड. हा डिवायडिंग हेड आहे बरं का. बरं, या डिवायडिंग हेडचं काम काय आहे, फंक्शन काय आहे? यूज्ड टू डिवाइड द वर्क पीस इनटू इक्वल पार्ट. वर्क पीसला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचं काम, वर्क पीसला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचं काम डिवायडिंग हेडचं आहे. नावातच डिवाइड. हा वर्क पीसला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो म्हणून याला डिवायडिंग हेड असं म्हणतात. इसेन्शियल फॉर गिअर कटिंग. गिअर कटिंगमध्ये याचा फार यूज होतो. स्लॉटिंग, इंडेक्सिंग ऑपरेशनमध्ये, स्लॉटिंग ऑपरेशनमध्ये, गिअर कटिंगमध्ये याचा फार यूज होतो. मग गिअर कट करताना स्लॉटिंग ऑपरेशनमध्ये, इंडेक्सिंगच्या ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी डिवायडिंग हेड यूज केला जातो. इथे डिवायडिंग हेड यूज करतात, इथे करतात. डिवायडिंग हेडमुळं वर्क पीस इक्वल पार्टमध्ये डिवाइड करता येतो म्हणून डिवायडिंग हेड फार इम्पॉर्टंट आहे. इंडेक्सिंग करायला डिवायडिंग हेड लागतोच. गिअर कटिंग असेल, स्लॉटिंग असेल, डिवायडिंग हेड यासाठी वापरतात. कळाले का डिवायडिंग हेड आणि डिवायडिंग हेडचे फंक्शन्स? ओके, असा असतो पहा डिवायडिंग हेड. आता डिवायडिंग हेडची फिगर काढताना अशी काढायची तुम्हाला, ह्या बाजूने एक आणि ह्या बाजूने एक, असं डिवायडिंग हेडचं फंक्शन म्हणजे डिवायडिंग हेडची फिगर अशी काढायची पहा काहीशी. ओके. आता डिवायडिंग हेडचे किती टाइप्स आहेत तर डिवायडेड हेडचे 3 टाइप्स आहेत. देयर आर 3 टाइप्स ऑफ डिवायडिंग हेड. प्लेन डिवायडिंग हेड आहे, युनिव्हर्सल डिवायडिंग हेड आहे आणि ऑप्टिकल डिवायडिंग हेड आहे. या तिन्ही हेडला मी थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही 2-2 सेंटेन्सेस रीड करायचे आहेत. आज युनिट झालं की लगेच अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. 3 टाइपचे डिवायडिंग हेड आहेत, प्लेन, युनिव्हर्सल आणि ऑप्टिकल. बरं, आता या ठिकाणी जर पाहिलं तर इंडेक्सिंगचे हेड पहा बरं का. डायरेक्ट इंडेक्सिंग हेड पहा बरं का. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, हे 3 प्रकारचे डिवायडिंग हेड आहे. प्लेन डिवायडिंग हेड, युनिव्हर्सल डिवायडिंग हेड आणि ऑप्टिकल डिवायडिंग हेड. या डिवायडिंग हेडला थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे 2-2 सेंटेन्सेसमध्ये.
हे लक्षात ठेवा बरं का, फंक्शन तर तेच आहेत. चला डिवायडिंग हेड दाखवतो. आता हा जो आपण आत्ता जो पाहिला होता तो प्लेन डिवायडिंग हेड होता. असा काहीसा प्लेन डिवायडिंग हेड असतो. प्लेन डिवायडिंग हेड हे मिलिंग मशीनचं एक स्पेशलाइज्ड टूल आहे. याच्या मदतीने काय होतं की तुम्ही तुमच्या वर्कपीसला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करू शकता. म्हणजे गिअर टीथ असेल, बोल्टचे होल असतील, स्प्लाइन्स असतील, याला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करण्याकरता असा प्लेन डिवायडिंग हेड वापरतात. प्लेन डिवायडिंग हेड त्याबद्दल 2 सेंटेन्स आणि त्याची फिगर हे व्यवस्थित करायचं बरं का. टेक्स्टबुकमध्ये जरी तुम्ही रीड केलं तर हेच सापडेल, पण तरी टेक्स्टबुकमधून वाचलं तरी चालेल. फक्त 2 सेंटेन्स प्रॉपर करा. हे बघा, ऑप्टिकल डिवायडिंग हेड काहीसा असा असतो. ठीक आहे, असा या पाहिजेमध्ये ऑप्टिकल डिवायडिंग हेडमध्ये ॲक्युरेसी फार जास्त असते. याच्यामध्ये खूप चांगलं इन्स्पेक्शन करावं लागतं. हे जे मशीन टूल आहे मिलिंग मशीनवर वापरतात. ज्या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रीम ॲक्युरेसी हवी आहे, डिवाइड करण्याकरता जास्त ॲक्युरेसी तुम्हाला हवी आहे, जसं गिअर कटिंगमध्ये फार जास्त ॲक्युरेसी हवी असते, तिथे तुम्ही हे ऑप्टिकल डिवायडिंग हेड वापरू शकता. असे 2 सेंटेन्सेस लिहायचे. आणि प्लेन डिवायडिंग हेड आणि ऑप्टिकल डिवायडिंग हेड या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे युनिव्हर्सल डिवायडिंग हेड. युनिव्हर्सल डिवायडिंग हेड हा हाय प्रिसिजन असलेला मिलिंग मशीनचा ॲक्सेसरी, मिलिंग मशीनचा पार्ट आहे. हाय प्रिसिजन असलेला मिलिंग मशीनचा कॉम्पोनंट आहे हा युनिव्हर्सल डिवायडिंग हेड. युनिव्हर्सल डिवायडिंग हेडचा वापरसुद्धा गिअर कटिंगमध्ये केला जातो. वॉर्म गिअरच्या कटिंगमध्ये वॉर्म गिअर रेशो मेंटेन करण्याकरता आणि त्या ठिकाणी व्यवस्थित अँग्युलर डिव्हिजन करण्याकरता, लिनियर डिव्हिजन करण्याकरता युनिव्हर्सल डिवायडिंग हेड वापरतात. त्याची ॲक्युरेसी खूप चांगली आहे. ओके, अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला डिवायडिंग हेडची माहिती लिहायची आहे. नेक्स्ट टॉपिक येतो बाळांनो, शेवटचा टॉपिक आहे इंडेक्सिंग. आता इंडेक्सिंग म्हणजे काय? इंडेक्सिंग इज अन मिलिंग मशीन. इंडेक्सिंग हे मिलिंग मशीनमध्ये केलं जातं. इट इज द प्रोसेस ऑफ प्रिसाइजली डिवायडिंग द वर्कपीस सर्कम्फरन्स इनटू द इक्वल पार्ट. आपला हा वर्कपीस आहे, समजा हा वर्कपीस आहे बाळांनो. या वर्कपीसचा हा जो सर्कम्फरन्स आहे, वर्कपीसच्या सर्कम्फरन्सला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचं. वर्कपीसच्या सर्कम्फरन्सला इक्वल पार्टमध्ये प्रिसाइजली डिवाइड करणे, या प्रोसेसला म्हणतात इंडेक्सिंग. इंडेक्सिंग ऑफ अ मिलिंग मशीन इज द प्रोसेस ऑफ प्रिसाइजली डिवाइडिंग वर्कपीस. प्रिसाइजली डिवाइडिंग वर्कपीस ऑफ अ वर्कपीस circumference into equal part typically by using a dividing head. म्हणजे डिवायडिंग हेडच्या मदतीने वर्कपीसच्या सर्कम्फरन्सला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात इंडेक्सिंग. प्रत्येक वर्कपीसचं इंडेक्सिंग करणं गरजेचं आहे. वर्कपीसचं इंडेक्सिंग हे अँग्युलर इंडेक्सिंग असतं. वर्कपीसचं इंडेक्सिंग करण्याकरता म्हणजे वर्कपीसचं इंडेक्सिंग करणं म्हणजे काय की डिवायडिंग हेडच्या मदतीने वर्कपीसचा जो सर्कम्फरन्स आहे त्याला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करणं, या प्रोसेसला म्हणतात इंडेक्सिंग ऑफ अ मिलिंग मशीन. कळालं का रे? इंडेक्सिंग वर्कपीसच्या सर्कम्फरन्सला इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं जातं यामध्ये. बरं, ते देअर आर 4 टाइप्स ऑफ इंडेक्सिंग. इंडेक्सिंगचे 4 टाइप्स आहेत. डायरेक्ट इंडेक्सिंग, सिंपल डिव्हिजन युजिंग इंडेक्स प्लेट. याच्यामध्ये काय केलं जातं? डायरेक्ट इंडेक्सिंगमध्ये इंडेक्स प्लेटच्या मदतीने सिंपल डिव्हिजन केलं जातं वर्कपीसचं. वर्कपीसचा जो सर्कम्फरन्स आहे त्याचं डिव्हिजन करण्याकरता एक सिंपल इंडेक्स प्लेट वापरली, याला म्हणतात सिंपल इंडेक्सिंग किंवा डायरेक्ट इंडेक्सिंग. दुसरं येतं प्लेन इंडेक्सिंग युजिंग क्रँक अँड इंडेक्स प्लेट. याच्यामध्ये इंडेक्स प्लेट आणि क्रँक दोन्ही वापरतात. क्रँक आणि इंडेक्स प्लेटचा वापर करून जर इंडेक्सिंग केली तर त्याला प्लेन किंवा सिंपल इंडेक्सिंग म्हणतात. कंपाऊंड इंडेक्सिंगमध्ये मूवमेंटचं कॉम्बिनेशन असतं. मूवमेंटचं कॉम्बिनेशन करून इंडेक्सिंग केली तर त्याला म्हणतात कंपाऊंड इंडेक्सिंग. आणि डिफरन्शियल इंडेक्सिंग, इट इज युज्ड व्हेन एक्झॅक्ट डिव्हिजन इज नॉट पॉसिबल बाय सिंपल इंडेक्सिंग. जेव्हा सिंपल इंडेक्सिंग पॉसिबल नसते तेव्हा डिफरन्शियल इंडेक्सिंग कॅरी आउट केली जाते. बरोबर? जेव्हा सिंपल इंडेक्सिंग पॉसिबल नाही आहे तेव्हा डिफरन्शियल इंडेक्सिंग कॅरी आउट केली जाते. वेगवेगळ्या मूवमेंटच्या कॉम्बिनेशनमधून कंपाऊंड इंडेक्सिंग केली जाते. आणि क्रँक आणि इंडेक्स प्लेटच्या मदतीने प्लेन इंडेक्सिंग केली जाते.
आणि इंडेक्स प्लेटच्या मदतीने डायरेक्ट इंडेक्सिंग केली जाते. हे झाले इंडेक्सिंग आणि त्याचे टाईप्स. काय डाऊट आहे? ओके. काय इंडेक्सिंग इथं मी थोडा एक्सप्लेन केला. डायरेक्ट इंडेक्सिंग ही रॅपिड इंडेक्सिंग आहे. ही इंडेक्सिंग पटकन होते, फास्ट इंडेक्सिंग आहे. इट युजेस अ 24 होल प्लेट. याच्यामध्ये एक इंडेक्स प्लेट असते, त्या इंडेक्स प्लेटला 24 होल असतात. यामध्ये एक इंडेक्स प्लेट असते, ती इंडेक्स प्लेट आपण स्पिंडलला जोडतो. त्या इंडेक्स प्लेटवर 24 होल असतात. कसे? 2, 3, 4, 6, 8, 12, 24. ही इंडेक्स प्लेट असते, त्या इंडेक्स प्लेटवर 24 होल असतात. ही इंडेक्स प्लेट स्पिंडलला जोडून वर्कपीसच्या सरकमफरन्सचे आपण एवढे पार्ट करू शकतो. इक्वल पार्ट, 2 इक्वल पार्ट, 3 इक्वल पार्ट, 4 इक्वल पार्ट, असे 24 इक्वल पार्ट आपण करू शकतो, कारण इंडेक्स प्लेटला 24 होल्स आहेत. पुढे येतं बाळांनो सिंपल ऑर प्लेन इंडेक्सिंग. वॉर्म अँड वॉर्म हिलचं जे मेकॅनिझम आहे, वॉर्म अँड वॉर्म हिलचं मेकॅनिझम ज्या ठिकाणी असतं तिथं प्लेन इंडेक्सिंग केलेली असते. याच्यात क्रँक आणि इंडेक्स प्लेट दोन्ही पण वापरतात. क्रँक पण वापरतात आणि इंडेक्स प्लेट पण वापरतात. आणि डिफरन्शियल इंडेक्सिंग, जिथं सिंपल इंडेक्सिंग पॉसिबल नाही तिथं डिफरन्शियल इंडेक्सिंगच्या मदतीने डिव्हिजन केले जातात. याच्यामध्ये इंडेक्स प्लेट असतो, ती इंडेक्स प्लेट स्पिंडलला जोडतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी डिव्हिजन्स केले जातात. अशा पद्धतीने हे इंडेक्सिंगचे टाईप्स. अजून 2-2 सेंटेन्समध्ये तुम्हाला प्रॉपरली त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचे आहेत. या ठिकाणी युनिट नंबर 2चे सगळे पॉईंट्स मी एक्सप्लेन केले. यामध्ये थोड्याशा डायग्रॅम्स आणि थोडी जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला आज रीड करायची, म्हणजे या युनिट नंबर 2चे 16 मार्क्स तुमचे पक्के होतील. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवा की अभ्यास करताना प्रत्येक गोष्टीचे 4-4 टॉपिक्स, 4-4 मिनिंगफुल सेंटेन्सेस आपल्याला लिहिता यायला पाहिजे. मी सांगितले ते टॉपिक्स आणि त्या टॉपिक्सला एक्सप्लेन करण्याची कॅपॅसिटी आपल्यात पाहिजे, तर नक्कीच मार्क्स मिळतात. मार्क्स मिळवणं तेवढंही अवघड नाही आहे. मी तर म्हणेल की फेल होणं अवघड आहे, पास होणं फार सोपं आहे. म्हणून अभ्यास करा, डाऊट आल्यास विचारा. आणि हो, व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करून ठेवा. ओके. काही वाटलं तर मॅसेज करा, कॉल करा. ओके. बाय स्टुडंट्स.